नमस्कार, वेलकम टू पिंशू किचन। मी आज तुम्हाला गव्हाच्या भरड्यापासून लापसी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एका व्हिडिओमध्ये 2 रेसिपी शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी हा असा जाडसर असा भरडा घेतलेला आहे गव्हाचा। कोणी याला दलिया सुद्धा म्हणतात। मार्केटमध्ये हा सहज मिळतो, याच्यापेक्षा बारीक सुद्धा मिळतो दलिया तुम्हाला। आता मी एक किचन नॅपकिन घेतलेला आहे, त्याच्यावर हा 1 वाटी भरडा टाकत आहे। हा खूप जाडसर असल्यामुळे आपल्याला मीडियम भरडा पाहिजे आहे लापसीसाठी। त्यासाठी ही प्रोसिजर करूया आणि याच्यापासून रवाही तयार होणार आहे। या पळीच्या साहाय्याने छान पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करून आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघा मी दाखवते तेवढंच तुम्ही मीठ टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे। बघा माझे हात ओले असल्यामुळे ते हाताला चिपकत आहे। 2च चिमूट असं मीठ टाकायचं आहे। हे मीठ टाकल्याने आपल्याला गव्हावरचे सालं हे छान निघून जातात त्याच्यावरचे। आणि असं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे। पौष्टिक असा आपल्याला घरच्या घरी लहान मुलासाठी आपण रवा पण बनवू शकतो आणि डिलिव्हरीच्या बाईला सुद्धा अशा प्रकारे घरी बनवून रवा शिरा बनवून देऊ शकतो आपण। या चमच्याने मला 5 चमचे पाणी लागलेलं आहे थोडं थोडं करून। आणि मी 15 मिनिट झाकून ठेवलं होतं या कपड्यात गुंडाळून। तर आता छान कोरडं झालेलं आहे। 15 मिनिटानंतर मी बघितलं, बघा छान कणक झालेलं आहे। याला फॅन खाली सुकवायची काही आवश्यकता नाही, फक्त 15 ते 20 मिनिट असं कपड्यात त्याला गुंडाळून ठेवायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्याला आपण पल्स मोडवर छान फिरून घेऊया। बघा मी अशा प्रकारे पल्स मोडवर फिरून घेतलेला आहे। आता मी पीठ गाळायची चाळणी घेतलेली आहे, नॉर्मलच चाळणी आहे जी आपण किचनमध्ये रोजच्या पीठासाठी वापरतो ती। बघा अशा प्रकारे आता चाळून घेत आहे। आता हा भरडा अजूनही जाडसर आहे, त्यामुळे अजून एकदा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आपल्याला। बघा किती पांढरा शुभ्र असा अप्रतिम मार्केटसारखा रवा तयार झालेला आहे। हे आपण उपमा बनवण्यासाठी, शिरा बनवण्यासाठी उपयोग करू शकतो आणि खूप पौष्टिक राहते। डिलिव्हरीच्या बाईला किंवा लहान मुलांना घरी रवा बनवून शिरा बनवून दिला तर अशा प्रकारे त्याला पाखडलं असता छान फुंकर मारायची, त्याच्यावरचे जे सालं आहे ना ते निघून जाते। हेच काम आपण ते मीठ लावलं त्यामुळं होत आहे। आता अशा प्रकारे पूर्ण आपण भरडा हा मिक्सरला फिरून घेऊया। बघा आता मी पुन्हा फिरून घेतलेला आहे। आता हा जास्त जाडाही नाही आणि बारीकही नाही, व्यवस्थित फिरलेला आहे, त्यामुळे आता आपण चाळून घेऊ नाहीये। हा आता चाळलेला रवा आणि हा मिक्स करून घेऊया। मी तुम्हाला रवा याच्यासाठी गाळून दाखवला की आपल्याला घरच्या घरी रवा कसा बनवायचा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली। ही एक रेसिपी झाली। आता आपण लापसी कशी बनवायची आहे ती रेसिपी बघूया। बघा हा मी सुरुवातीला घेतलेला दलिया आहे जाडसर असा, आणि आता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर बघा असा बारीक झालेला आहे। साधारण जास्त जाडाही नाही बारीक नाही, आपल्याला जसा हवा तसा झालेला आहे। आणि बघा अशा प्रकारे खूप छान झालेला। आता याला सुद्धा छान फुंकर मारून त्याच्यावरची जे गव्हाची सालं आहे ना ते निघून जातात। आता त्यासाठी मी 1 वाटी भरडा घेतलेला आहे गव्हाचा बारीक आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हे मेजरमेंट परफेक्ट आहे। ज्या वाटीने आपण भरडा घेतलेला आहे ना त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे 2 वाटी। मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्ही तसंच घ्या इन्ग्रीडियंट, म्हणजे आपली रेसिपी कुठेच चुकणार नाही। तर मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे 2 वाटी। आता या पळीने मी साजूक तूप घेतलेलं आहे घरगुती। गॅस ऑन आहे आपला, तूप छान वितळत आहे। तूप वितळल्यानंतर आता आपण हा 1 वाटी घेतलेला भरडा टाकूया त्याच्यात छान। छान पंक्तीत असा शिरा आपल्याला देवापाशी प्रसाद असला की जेवायला मिळतो, तशाच प्रकारचा बनवायचा आहे आपल्याला भरड्याचा शिरा।
कोणी याला लापसी म्हणते, कोणी भरडा म्हणते. प्रत्येकाच्या गावाकडे पंगत असली की अशा प्रकारचा शिरा तुम्ही खाल्लेलाच असेल. बघा अशा प्रकारे छान आता आपला भरडा भाजून घेतलेला आहे. आपण भाजल्यानंतर बघू शकता तुम्ही कलरही चेंज झालेला आहे. छान खमंग खरबूस असा भाजून घेतलेला आहे. 15 मिनिटात छान भाजल्या गेलेला आहे. खरबूस असा कलर चेंज होईस्तोवर भाजायचा आहे. आता ते गरम केलेलं पाणी आपण ते भरडा काढून घेतल्यानंतर त्याच कढईत टाकायचं आहे. पाणी आता छान उकळी आलेलं आहे. अशा प्रकारचे गूळ टाकलं असतात आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे गरम पाण्यात अलगद असा गूळ टाकायचा आहे. बघा छान अशा प्रकारे भरड्याची आपण जेव्हा लापसी बनवतो ना तेव्हा छान घरभर असा सुगंध दरवळतो. छान आता विरघळत आहे. आता गूळ आपला गूळ हा विरघळून झाल्यानंतर छान त्याच्यात भाजलेला भरडा हा टाकायचा आहे. मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच टाकायचा आहे आणि सतत फिरवायचा आहे. असं नसतं केल्यात त्याच्या गाठी पकडू शकते आणि आपल्याला गाठी बनू द्यायच्या नाही. त्यामुळे मी व्हिडिओ दाखवते ना त्याचप्रमाणे तुम्ही छान मिक्स करून घ्या. बघा परफेक्ट आपला आता तयार होत आहे. आता छान याला 5 मिनिटासाठी मंद आचेवर गॅस करून झाकून घ्यायचा आहे आणि मधामधात बघायचं आहे. बघा छान आता शिजत आलेला आहे. आमच्या इकडे विदर्भात याला सुजीचा भरडा म्हणतात आणि गव्हाच्या भरड्यापासून बनवलेला शिरा म्हणतात. आता मी 1 चमचा इलायची पूड टाकलेली आहे. छान सुगंध येतो त्याचा. आणि आता आपण शिजल्यानंतर काजू टाकूया आणि ते छान मुरल त्याच्यातनी. त्यामुळे मी नंतरच काजू टाकलेले, तुपात भाजून घेतलेले नाही. तर आपला गव्हाच्या भरड्यापासून लापशी तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. तुम्हाला काही मला टिप्स सुचवायच्या असेल ते सुद्धा तुम्ही सुचवू शकता. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला. थँक्यू.